जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की विद्यार्थी एआयचा उपयोग कसा करू शकतात. नोट्स तयार करण्यापासून समरी काढण्यापर्यंत, प्रश्नोत्तर सराव, परीक्षेची तयारी आणि त्याचबरोबर एआय वापरताना कोणते धोके टाळायला हवेत हेही समजून घेतलं. आजचा व्हिडिओ हा त्याचाच पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण बोलणार आहोत शिक्षक, प्राध्यापक, प्रोफेसर हे एआय कसा वापरू शकतात याबद्दल. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला हे स्पष्ट समजेल की एआय हा शिक्षकांची जागा घेणारा नाही, तर शिक्षकांना अधिक प्रभावी, अधिक सर्जनशील आणि अधिक अपडेट बनवणारा एक स्मार्ट सहकारी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विषय शिकवताना एआय कशी मदत करू शकतो, शिकवण्याची पद्धत कशी अपग्रेड करता येते, लेसन प्लॅन कसा तयार करता येतो, प्रश्नपत्रिका बनवताना एआय कसा उपयोगी पडतो, पीपीटीसाठी मजकूर आणि उदाहरणे कशी मिळू शकतात, मूल्यांकन करताना एआय कशी मदत करू शकते, लहान मुलांसाठी चित्र, आकृत्या आणि रेफरन्स कसे तयार करता येतात, आणि प्रोफेसर लेवलला प्रोजेक्ट, सिनॉप्सिस, सेमिनार आणि इव्हेंटसाठी एआय कसा वापरता येतो, हे सगळं आपण प्रत्यक्ष उदाहरणांसह समजून घेणार आहोत. आता चला मूळ विषयाकडे वळूया. आज शिक्षकांची भूमिका खूप बदलली आहे. पूर्वी शिक्षक म्हणजे फक्त शालेय शिक्षण देणारा व्यक्ती. आज शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, मेंटॉर, कोच आणि प्रेरणादाता. विद्यार्थ्यांकडे माहिती आधीच असते, पण ती योग्य पद्धतीने समजावून सांगणं, ती माहिती जोडून अर्थपूर्ण ज्ञान बनवणं हे शिक्षकाचं काम असतं. इथेच एआय शिक्षकांना खूप मोठी मदत करू शकतो. उदाहरणार्थ, समजा एखादा शिक्षक इतिहास शिकवत असेल. एका युद्धाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगायची आहे, तर तो शिक्षक एआय कडे साध्या शब्दांत विचारू शकतो, युद्धाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी, त्या काळातील सामाजिक परिस्थिती, तेव्हाची राजकीय कारणं आणि त्या युद्धाचा परिणाम, हे सर्व समजून एआय तुम्हाला वेगवेगळ्या पातळ्यांवर माहिती देतो. त्यात अजून तुम्ही ही माहिती खोलवर विचारू शकता. 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी साध्या भाषेत, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी थोड्या सखोल स्वरूपात आणि पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी विश्लेषणात्मक पद्धतीने. यामुळे शिक्षकांचा वेळ वाचतो आणि शिकवताना आत्मविश्वास वाढतो. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य लढा शिकवताना एआय कडून एका घटनेची गोष्ट स्वरूपातील मांडणी, कालरेषा आणि परिणामात्मक विश्लेषण वेगवेगळ्या स्तरांसाठी मिळू शकते. शिकवण्याची पद्धत अपग्रेड करण्यासाठी एआय खूप प्रभावी ठरतो. आज प्रत्येक वर्गात वेगवेगळ्या पातळीचे विद्यार्थी असतात. काही पटकन समजून घेतात, काहींना वेळ लागतो, पण एआय वापरून शिक्षक या वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर करू शकतात. एकाच संकल्पनेचं दैनंदिन जीवनातील उदाहरण, एकच संकल्पना गोष्टीच्या स्वरूपात, किंवा एकच संकल्पना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, हे सगळं एआय काही सेकंदांत सुचवतो. उदाहरणार्थ, गणितातील अपूर्णांक संकल्पना स्वयंपाक, पैशांचे व्यवहार किंवा खेळातील स्कोअरच्या उदाहरणातून समजावून सांगता येते. तसेच लेसन प्लॅन तयार करताना अनेक शिक्षकांना वेळेची अडचण असते. अध्यापन करताना किती वेळ कोणत्या भागाला द्यायचा, कुठे उदाहरण द्यायचं, उदाहरण कोणते द्यायचे, कुठे प्रश्न विचारायचे. जर एआय कडे तुम्ही विषयाचं नाव आणि वर्ग सांगितला, तर तो पूर्ण तासाचा आराखडा सुचवतो. अजून काही बाबी हव्या असतील तर नक्कीच एआय देतो, पण देताना तुम्ही जे जे विचाराल ते त्याच्याकडे असलेल्या बिग डेटाच्या माहितीच्या आधारे उत्तर देईल. यात शिक्षकांचा अनुभव जोडला की तो लेसन प्लॅन अधिक प्रभावी बनतो. म्हणजे एआय इथे मदतनीस आहे. त्यांनी दिलेली माहिती चुकू शकते, तपासून पाहायची असते. आपल्या नियोजनानुसार बरोबर आहे का, तरच त्यानुसार प्रोसेस करावी आणि निर्णय शिक्षकाचाच असतो.
पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नपत्रिका बनवणं ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट असते. प्रश्न कसे असावेत? प्रश्न अवघड असावेत की सोपे? सर्व युनिट कव्हर झाले पाहिजेत. ब्लूम्स टॅक्झॉनॉमी लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच नवीन शिक्षकांना याची माहिती असते व त्यानुसार ते एक जबाबदार शिक्षक म्हणून काम करत असतात. जर AI कडे योग्य पद्धतीने विचारल्यास तो विविध पातळ्यांचे प्रश्न सुचवतो. ऑब्जेक्टिव्ह, शॉर्ट आन्सर, डिस्क्रिप्टिव्ह, केस स्टडी बेस्ड. पण अंतिम निवड तुम्हालाच करायची आहे. मी पुन्हा नमूद करू इच्छितो, AI इथे केवळ तुमचा सहाय्यक आहे. उदाहरणार्थ, पर्यावरण विषयासाठी प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित प्रश्न तयार करण्यात AI मदत करू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे सध्याच्या काळात सर्व स्तरावर वापरली जाणारी गोष्ट म्हणजे PPT. PPT हे माहिती प्रेझेंट करण्याचे एक उत्तम साधन आहे व हे सर्व प्रचलित आहे. PPT तयार करताना अनेक शिक्षकांना कंटेंटची अडचण येते. स्लाइडमध्ये काय लिहायचं, किती लिहायचं, उदाहरण कोणतं द्यायचं, फोटो किंवा आकृत्या नेमक्या कोणत्या वापराव्या. तर AI वापरून तुम्हाला प्रत्येक स्लाइडसाठी मुद्देसूद मजकूर व मार्गदर्शन मिळू शकते. त्यावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शैलीनुसार अधिक योग्य माहिती जोडू शकता, स्वतःचे अनुभव सांगू शकता. यामुळे PPT जिवंत वाटते. उदाहरणार्थ, विज्ञान विषयासाठी संकल्पना स्पष्ट करणाऱ्या साध्या आकृत्या किंवा प्रक्रियेचे चित्रण मिळू शकते. यातील पुढील बाब म्हणजे शिक्षक व शालेय प्रशासनाला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे लागते. मूल्यांकन करताना देखील AI मदत करू शकतो. उत्तरांमधील मुद्दे ओळखायला, रुब्रिक तयार करायला, फीडबॅक लिहायला. पण अंतिम निर्णय नेहमी शिक्षकाचाच असावा. AI हा फक्त एक साधन आहे, जसे तुमचा संगणक, कॅल्क्युलेटर व इतर. AI ने दिलेले उत्तर नेहमी तपासणे अपेक्षित आहे. AI नेहमी मानवाच्या निर्णयाला पूरक असावा. आता अजून मजेशीर मुद्दा पाहू. लहान मुलांसाठी शिकवताना चित्र आणि आकृत्या फार महत्त्वाच्या असतात. एखादी संकल्पना शब्दांपेक्षा चित्रातून लवकर समजते व हे शिकवलेले लहान मुलांना दीर्घकाळ स्मरणात एखादी गोष्ट राहू शकते. म्हणून AI वापरून विषयाशी संबंधित साधी चित्र, आकृत्या, रेफरन्स व्हिज्युअल्स तयार करता येतात. यामुळे मुलांची उत्सुकता वाढते आणि लक्ष केंद्रित राहते. उदाहरणार्थ, भूगोलात पृथ्वीची रचना किंवा पाण्याचा चक्र चित्ररूपात समजावता येतो. प्रोफेसर लेव्हलला AIचा उपयोग आणखी मोठ्या प्रमाणावर होतो. प्रोजेक्ट सिनॉप्सिस लिहिताना, रिसर्च आयडिया स्पष्ट करताना, रिसर्च पेपर मजकूर तपासणी, सेमिनार किंवा इव्हेंटसाठी मजकूर तयार करताना, गाईड म्हणून मार्गदर्शन करताना AI योग्य स्ट्रक्चर सुचवतो, उदाहरणं देतो, रेफरन्स पॉइंट्स दाखवतो. पण संशोधनाची दिशा आणि खोली ही प्रोफेसरच ठरवतो. AI फक्त मदत करतो. AI कधीही अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. AI फक्त अनुभव व काम समोर ठेवतो. त्याचा वापर करायचा की नाही हे त्या व्यक्तीसापेक्ष असते. AI ने दिलेली माहिती फक्त साधन म्हणून वापरून सर्व सत्यता पडताळणी करूनच मार्गक्रमण करायचे असते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. AI हा शॉर्टकट नाही. AI हा चोर मार्ग नाही. AI हा स्मार्ट टूल आहे. AI हा साधन आहे. हे साधन योग्य वापरले तर हे नेहमीचे शिक्षण अधिक परिणामकारक बनवतो आणि चुकीचा वापर केला तर नुकसानही करू शकतो. म्हणून शिक्षकांनी AI ला घाबरू नये. त्याला समजून घ्यावं आणि योग्य मर्यादेत वापरावं. कारण भविष्यातील शिक्षक हा AI सोबत काम करणारा शिक्षक असेल. सध्याच्या दैनंदिन जीवनात देखील बरेच शिक्षक AIचा समतोल वापर करताना दिसतात. शिक्षक AI विरोधात लढणारा तर नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत, अनुभव कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल म्हणून लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.